थंडीमध्ये आपल्याला खूप भूकही लागते आणि पचनशक्तीही खूप स्ट्रॉंग असते, त्यामुळे आपल्याला असे वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. तर मंडळी, आज आपण 31 डिसेंबर किंवा न्यू इयर पार्टीसाठी आपण आज एक स्टार्टर मेनू बनवत आहोत. तर आज आपण व्हेज मंचुरियन बनवत आहोत. अगदी सोप्या पद्धतीने, तितकंच पौष्टिक आणि तितकंच टेस्टी असं मंचुरियन बनणार आहे. तर चला आपण आज रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी काही भाज्या बारीक चिरून घेणार आहे किंवा चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे. तर तुमच्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल असतील आणि तुम्हाला घरामध्ये सर्वांना आवडत असेल अशा भाज्या तुम्ही या मिक्स व्हेजमध्ये मंचुरियनमध्ये वापरू शकता. इथे मी बीन्स वापरलेले आहेत, गाजर, शिमला मिरची, कोबी आपण हे बारीक करून घ्यायचं आहे चॉपरमध्ये. त्यामध्ये तुम्हाला तिखटपणानुसार हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घ्यायची. मी ते घरात लहान मुलांसाठी बनवते म्हणून मी मिरची किंवा तिखटाचं प्रमाण कमी वापरते आहे. इथे चॉपरच्या साहाय्याने सर्व बारीक बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही पत्ताकोबी घेऊ शकतात, फ्लॉवर घेऊ शकतात, अजून यामध्ये गाजर आहे, मटार आहेत, तुम्ही कुठल्याही भाज्या वापरू शकता. तर इथे मी गाजर, फरसबी म्हणजे फ्रेश बीन्स, पत्ताकोबी आणि शिमला मिरची या भाज्या घेतलेल्या आहेत, चॉपरमध्ये बारीक करून घेतल्या आहेत. कांद्याची पात आणि पातीचा कांदासुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. या सर्व जिन्नस आता आपल्याला एकत्र करायचे आहेत. थोडं तुम्ही इथे लसूण अद्रकची पेस्ट टाकू शकतात किंवा शेजवान चटणी टाकू शकतात, रेड चिली सॉस, तसेच ते सोया सॉस, असं सर्व वस्तू टाकू शकतात. मीठ टाकायचं आहे आणि मी इथे तिखटाचं किंवा सोया सॉस किंवा लसूण आणि मिरची किंवा आपण अद्रक हे वस्तू थोड्या कमी टाकल्या, कारण की मी लहान मुलांसाठी बनवते. तुम्ही तुमच्या घरामध्ये जसं तिखटपणा आवडतो त्या पद्धतीने तिखटपणा तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. तर इथे मी आता थोडा ठेचा टाकते, मिरची, अद्रक आणि लसूण असं बारीक ठेचून घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचे आहेत. मी इथे चवीनुसार इथे सोया सॉस, रेड चिली सॉस किंवा शेजवान सॉस टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे. इथे आपण आता कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा वापर करणार आहे. तर 3 मोठे चमचे मैदा आणि 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर असं टाकायचं आहे. तर आपल्याला त्याचा एक बॉल तयार झाला पाहिजे या मिक्स व्हेजचा. अशा पद्धतीने आपण त्या कन्सिस्टन्सीचं आपण हे पीठ किंवा हे मिश्रण बनवून घेणार आहोत. आणि वरून एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे, जे आपण मीठ वापरलेलं आहे त्याच्यानेच सर्व भाज्यांना पाणी सुटेल आणि त्या ओलाव्यामध्येच आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. आवश्यकतेनुसार त्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. तर कोणी कोणी पहिले इथे फक्त मीठ लावून भाज्यांचं पाणी काढून घेतं, पण त्याच्याने त्याचे व्हिटॅमिन्सही जातात. म्हणून मी इथे ज्या मीठ टाकल्यानंतर जो ओलावा राहील त्यामध्येच कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घेते आहे. आवश्यकतेनुसार अजून आपण कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वाढवू शकतो. कॉर्नफ्लॉवरने क्रंचीनेस येतो आणि हे मंचुरियन बराच वेळ असे छान कुरकुरीत राहतात. तर अशा पद्धतीने आपण आता एक डो बनवून घेणार आहे, गोळा बनवून घेणार आहोत. आता हे मिक्सचर तयार झालेलं आहे. हे मुरवण्याची आवश्यकता नाही, जास्त वेळ मुरवलं तर अजून पाणी सुटू शकेल. आता एका प्लेटमध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, आवश्यकता असेल तर हाताला पीठ चिटकू नये म्हणून एकदा तेल किंवा कॉर्नफ्लॉवर आपण लावून घ्यायचं आहे. आपण असे छोटे छोटे बॉल्स, गोळे बनवून घ्यायचे त्या मिश्रपीठाचे आणि एका साईडला आपण तेल गरम करायचे. तेल छान हॉट ऑइल झालं पाहिजे, चांगलं एकदम गरम झाल्यानंतर तेलाचं गॅसचं टेम्परेचर ते कमी करायचं, मीडियम ठेवायचं आणि एक एक गोळे तळायला सोडायचे. 1 मिनिटभर गोळा जे आपण गोळे सोडणार आहोत तेलामध्ये त्याला हात लावायचा नाही आहे, नाही तर ते मिश्रण सुटू शकतं आणि तेलामध्ये पसरू शकतं. म्हणून 1 मिनिटानंतर मग चमच्याने थोडे ते राऊंड फिरवत जायचे आणि लो गॅसवरती छान तळून घ्यायचे हे सर्व गोळे. आणि जेव्हा आपण मंचुरियन ग्रेव्हीवाला जेव्हा बनवणार आहोत त्यावेळेला एकदम फास्ट आचेवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी तळून घ्यायचे आहेत हे सर्व गोळे, म्हणजे छान त्याचा कुरकुरीतपणा अधिक वाढतो. अशा पद्धतीने आपण करून घ्यायचे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे व्हेज मंचुरियन आपण जेव्हा तळतो त्यावेळेला तेल जेवढं तापलेलं आहे त्या टेम्परेचरमध्ये जेवढे गोळे बसतील त्या तेलात जेवढे बसतील तेवढेच टाका, जास्त अगदी कढई भरून टाकू नका, त्याच्याने टेम्परेचर कमी होईल आणि तेल जास्त ओढल्या जाईल या व्हेज मंचुरियन बॉल्समध्ये. तर अगदी थोडेसे टाकायचे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे. अशा पद्धतीने काठी चमच्याने किंवा तुम्ही झाऱ्याने व्यवस्थित असे फिरवत राहायचे ते गोळे, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातात. तर बघा एक छान असे तळल्या गेलेले आहेत. हे मी बाजूला काढून ठेवते आणि सर्व तयार झाल्यानंतर जेव्हा मी मंचुरियनची ग्रेव्ही बनवणार त्यावेळेला 1 मिनिटभर किंवा आवश्यकतेनुसार आपण हे गोळे पटकन क्विक फ्राय करून घ्यायचे एकदम हॉट ऑइलमध्ये. तर आता मी हे सर्व मंचुरियन बॉल्स तळून घेते.
आता आपण मंचुरियनसाठी ग्रेव्ही बनवत आहोत, तर अगदी फार पातळ नाही, थोडेसे ड्रायच ठेवणार आहोत, अगदीच गिलगिले नाही करणार आहोत. तर इथे आता तेल एकदम छान तापवून घ्यायचं. त्यामध्ये कांदा टाकायचा, एक अर्धा कांदा, मोठा कांदा होता म्हणून मी तो अर्धाच कांदा वापरलेला आहे. बारीक चिरून कांदा परतवून घ्यायचा आहे. अगदी नरम करायचा नाही आहे, त्याच्यामध्ये असा क्रंचीनेस राहिला पाहिजे. थोडं आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट किंवा क्रश केलेलं अद्रक लसूण टाकायचं. थोडं कांद्याची पात, शिमला मिरची असं टाकायचं आहे त्यामध्ये आणि छान परतवून घ्यायचं आहे. यामध्ये कोथिंबीरीची जी देठं असतात, कवळी देठं असतात, ती बारीक चिरून टाकायची, तर अधिक स्वाद वाढतो. तर ते हे मोठ्या आचेवरती परतवून घ्यायचे. आणि यामध्ये आपल्याला तिखटपणानुसार रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस टाकायचं आहे. मी ते लहान मुलांसाठी बनवते म्हणून तिखटाचं प्रमाण इथे कमी वापरते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. या सॉसमध्ये आपल्याला थोडं टोमॅटो सॉसही टाकायचं आहे, म्हणजे सर्व चव अशा बॅलन्स होतात. तर आता व्यवस्थित परतवून झालं. गॅस थोडासा कमी करायचा आणि आवश्यकतेनुसार आता आपल्याला किती मंचुरियन बनवायचं आहे त्यानुसार इथे पाणी टाकायचं आहे. तर मी साधारण इथे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एका वाटीमध्ये. आणि हे मिश्रण जेव्हा उकळेल, याला उकळी येईल, त्यावेळेला ते मिश्रण थोडं थोडं टाकायचं. थिकनेस आपल्याला हवी त्या स्टेजपर्यंत आली की आपण कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकायचं बंद करायचं आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आणि उकळून घ्यायचं 5 ते 7 मिनटं. ग्रेव्ही तयार झाली की हे मंचुरियन आपण पुन्हा एकदा गरम तेलात सोडून तळून घ्यायचे आणि या मिश्रणामध्ये टाकायचे. तर या मिश्रणामध्ये थोडीशी 1 चिमूटभरसुद्धा साखर टाकायची. साखर टाकल्याने सर्व चव बॅलन्स होतात. तर बघा आता सर्व तयारी झालेली आहे. आता आपण हे मिश्रण छान घट्ट होत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे मंचुरियनसाठी ग्रेव्ही तयार आहे. यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी टाकायचं, कारण की आपण जे सॉस टाकलेले आहे त्या सॉसमध्ये सुद्धा मीठ आहे आणि मंचुरियन बॉल्समध्ये सुद्धा मीठ आहे. तर बघा अशी थिकनेस आपल्याला हवी त्या कन्सिस्टन्सीमध्ये आलेली आहे. आता आपण जे तळून घेतलेले मंचुरियन बॉल्स आहेत ते यामध्ये टाकायचे. गरमागरम अगदी 2 मिनटासाठी सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये कांद्याची पातीचा कांदा, कोथिंबीरीचे देठ किंवा कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि पटकन मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं. तर मस्तपैकी आपलं आज मंचुरियन ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी छान, अगदी पोट भरून खाऊ शकतो आपण आणि तितकेच टेस्टीसुद्धा बनते, जशी बाहेर आपण खातो ठेल्यावरती किंवा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने स्ट्रीट फूड आपण खातो त्याच चवीचे हे मंचुरियन तयार होतात. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.